वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी यांना 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। वारस नोंद लावण्यासाठी मंडल अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी वय 53 यांनी अर्जदाराकडे पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 3,000 रुपये लाचेची मागणी करून 3,000 रुपयांची लाच ACBच्या सापळा कारवाई दरम्यान स्वतः स्वीकारली। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं ACB कार्यालयाकडून सांगण्यात आलं। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बार्शी तहसील कार्यालयाअंतर्गत उपळे दुमाला मंडल इथं मंडल अधिकारी म्हणून पदभार असलेल्या हेमंत फुलारी यांनी शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर वारस म्हणून अजितचं नाव नोंद होण्यासाठी आलेल्या अर्जावरून नोटीस प्रमाणित करण्यासाठी आणि 7/12 उतार्याचं लॉक काढून देण्यासाठी अनलॉक करण्यासाठी अर्जदाराकडे 3,000 रुपयांची लाच मागितली होती। अर्जदार तथा तक्रारदारानं या प्रकरणी सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पडताळणी करून कारवाई सापळा रचण्यात आला होता। फुलारी हे 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडले। या प्रकरणी ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला, चालक पोलीस कॉन्स्टेबल अक्षय श्रीराम सर्व नेमणूक ACB सोलापूर यांनी पार पाडली।